गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की मित्रांनो, फिरा. 460 किलोमीटरचं अंतर आहे आणि 10 टोल भरले आहेत मित्रांनो मी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मस्त फिरत आहात ना. पावसामुळे आपला महाराष्ट्राचा निसर्ग हा मस्त बहरलेला आहे. सो या निसर्गाचा खरंच आनंद घ्या आणि थोडंसं मस्त फिरा. सो मित्रांनो, आता पावसामुळे आज मी कॅमेरा फेस नाही करू शकत आहे ड्राईव्ह करताना, त्याबद्दल मी खरंच आपली दिलगिरी व्यक्त करतो. सो मित्रांनो, आता आधी थोडंसं माझं खिसा ढिला करतो, टोल भरूया आणि मग तुमच्याशी थोडंसं बोलतो. मित्रांनो, सकाळपासून पाऊस खूप जास्त आहे. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत. आज तारीख आहे 20 जुलै आणि मी अक्कलकोटसाठीची माझी जर्नी स्टार्ट केलेली आहे. सो आजच्या राईडचं मित्रांनो एक माझं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो, हा माझा पहिला असा व्लॉग आहे जिथे माझा हा पूर्ण रूट 450 किलोमीटरचा हा माझा अनोळखा रूट आहे. या रूटला मी याच्या आधी म्हणजे कधी स्वतःहून ड्राईव्ह राईड वगैरे काहीच केली नाहीये. वेरेस मी ह्याच्या आधी जेवढेही ब्लॉग केले आहेत त्या रूटवरती मी एकदा तरी व्लॉग करायच्या आधी मी ड्राईव्ह केलेला आहे. त्यामुळे ते रस्ते कुठेतरी मला परिचयाचे होते किंवा माहिती होते असं म्हणू शकतो. पण आजचा हा पूर्ण मार्ग माझ्यासाठी अनोळखाच आहे. सो इथे पूर्णतः मी गुगल मॅपवरच डिपेंडेंट आहे. ज्या दिशेला गुगल मॅप आपल्याला नेणार आहे त्याच मार्गाने आपण जाणार आहे. सो आतापुरते मित्रांनो, आपण मुंबई युनिव्हर्सिटी, मानपूर करत, आपण वाशी करत आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाणार आहे. त्यानंतर एक्सप्रेस हायवे घ्यायचा आहे की ओल्ड मुंबई गोवा पोर्ट हायवेने जायचं, ते तिथे गेल्यावरती आपण ट्रॅफिक बघून ठरवूया. सो आता आपली जर्नी स्टार्ट करूया. लेट्स गो. मित्रांनो, आता आपण आहोत सांताक्रूझ चेंबूर या लिंक रोडच्या फ्लायओव्हर वरती. सो आता इथपर्यंत मित्रांनो मी सुसाट आलो आहे मुंबईला. ट्रॅफिकच्या भीतीने सकाळी लवकर घर सोडावं लागतं आणि जितक्या लवकर आपल्याला शहरातनं बाहेर पडता येईल ते तितकंच बरं. आणि पावसाळ्यामध्ये तर आपले रस्ते हे खरंच खूप महान असतात आणि जिथे रस्ते चांगले असतात तिथे रस्तेच तुंबलेले असतात. त्यामुळे पावसामध्ये मुंबईमध्ये आयुष्य हे थोडंसं अजून कठीण होऊन जातो. सो आतापर्यंतचं ड्राईव्ह मित्रांनो सुसाट झालेली आहे, कुठेच ट्रॅफिक नाही भेटलेली आहे. मित्रांनो, मला असं वाटत आहे की आज पाऊस हा मला शेवटपर्यंत अक्कलकोटपर्यंत भेटणार आहे, कारण पावसाचा जोर खरंच खूप जास्त आहे. तो थांबून पडत आहे. हे आपलं थोडंसं नशीब आहे. जसं कंटिन्यू पडला असता तर मला वाटत नाही मला माझी आजची ड्राईव्ह करता आली असती. सो जोर आहे पावसाला, पण थांबून पडत आहे. सो आता आपण कूच करणार आहोत मानपूरकडे आणि तिकडनं मग वाशीच्या फ्लायओव्हरवर. आता आपण पोहोचलो आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या टोल नाक्यावरती आणि हे टोल आहे वाशीचं टोल. सो आता मित्रांनो वेळ झाली आहे सकाळचे 7:50. सो इथपर्यंत यायला मला जवळजवळ 1 तास 10 मिनिटं वगैरे लागला. ट्रॅफिक नाही भेटलं. सो आता इथून आपल्याला मित्रांनो डिसिजन घ्यायचं आहे की आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे घेणार आहोत की ओल्ड मुंबई पुणेनी जाणार आहोत. सो आधी टोल भरूया. आधी मी मॅप बघतो आणि मग तुम्हाला मी अपडेट देतो. सो मित्रांनो, आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती नाही गेलोय, आपण ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जातोय. त्याचं कारण असं आहे की घाटामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे. जो मुंबई पुण्याचा आपला एक्सप्रेस हायवे आहे आणि जे वरती पॉईंटचं जे ट्रॅफिक असतं तिथे खूप जास्त ट्रॅफिक आहे. त्या वळणावरती नेहमी ट्रकवाल्यांची नाटकं असतात, तिन्ही लेन ते लोक घेऊन असतात. तर त्यापेक्षा हा आपला खालचा रोड हा कुठेच ट्रॅफिक नाही आहे. सो आजच्या राईडमध्ये थोडेसे आपण एक म्हणतात 150 रुपये आपले आपण वाचवणार आहोत. आपण खालचा रूट घेतलेला आहे. सो ही सगळी खर्चाची माहिती मित्रांनो आपल्याला ॲज युजल माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये असं असतं, व्हिडिओच्या शेवटी सगळी खर्चाची माहिती आपल्याला भेटणार आहे. सो इथे मित्रांनो आपण बऱ्यापैकी आता रायडर मित्र आपले सगळे बघू शकता. ब्रिजच्या खाली सगळ्या रायडर लोकांनी पावसामध्ये ती ब्रेक घेतलेला आहे. त्या साईडला कुठली तरी मोठी बाईक दिसत आहे. तरी मला वाटतं निंजा 1000R आहे. सो मित्रांनो, रविवार असला असता तर आज खूप सारे रायडर्स आपल्याला भेटले असते, पण
आज आपल्याला एवढेसे रायडर भेटणार नाही आहेत आणि आज रायडर नाही भेटले तरच चांगलं आहे, कारण खूप जास्त पाऊस आहे मित्रांनो. किती आहे पाऊस या भागामध्ये, पाऊस खूप जास्त आहे, किंबहुना मुंबईपेक्षा जास्त पाऊस इथे आहे. सो मित्रांनो माझी गोव्याची राईड आहे, मी गावावरून आलो, ती राईड फार पावसामध्ये मित्रांनो ती राईड होती. त्यावेळेलाही राईड होता पण ती तर रात्रीची राईड होती. तो एक व्हिडिओ नक्की पहा. फुल राईड म्हणजे म्हणतात ना 12 तास फुल रात्रीच्या पावसामध्ये मित्रांनो मी ती ड्राईव्ह केली होती. देवाच्या दयेने ती राईड सुखरूप झाली, मस्त झाली आणि आजची राईड तशीच होऊ. सो मित्रांनो आता आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेला जाणार आहोत. सो आता इकडनं आपण देहूच्या रोड रेवत वरून आपण पुढे सोलापूर हायवेला कनेक्ट करणार आहोत. सो रेवत पर्यंतचा रस्ता मला माहिती आहे, तिकडनं पुढचा रस्ता हा माझा कम्प्लीट बोलतात ना एक नवीन जर्नी आहे माझ्यासाठी. मी हा अनएक्सप्लोर्ड म्हणजे मी आतापर्यंत जेवढेही माझे ब्लॉग केले तिथे मी कधीतरी एकदा गेलो आहे राईड ब्लॉगिंगच्या आधी, पण आजचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिलीच जर्नी आहे. सो बघू आजचा आपला हा रस्ता अनुभव कसा असतो. त्यामुळे पावसाची साथ मला वाटतं आपल्याला शेवट सोलापूर पर्यंतही असणार आहे. पाऊस बाबांनी थोडं सांभाळून घ्यावं, पावसाची गरज तर आहे. सो बघू आता आजची ड्राईव्ह कशी होते. लेट्स गो. मित्रांनो आता आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेला कनेक्ट झालेलो आहे. उरणवाला फ्लायओव्हर संपला आहे. बाईकर्स लोकांना तर आता ही गोष्ट बऱ्यापैकी कळलीच असेल. सो इकडचे जे वेस्टर्न जे मुंबई पुणे जो ओल्ड हायवे आहे हा मुंबईच्या बाजूने जेव्हा चालू होतो, सो आता इथे मला वाटतं हा शेडूंग आपला जो टोल नाका येतो त्या शेडूंगवाल्या टोल नाक्याच्या आसपासचा जो जेवढा भाग आहे मित्रांनो तिथे जे स्पीड ब्रेकर आहेत ना त्यांची संख्याही खूप जास्त आहे आणि ते स्पीड ब्रेकर खूप मोठे मोठे आहेत. सो या भागामध्ये वर्षाचे फक्त 12ही महिने आपण कधी या ओव्हर स्पीड करू नका, कारण हे स्पीड ब्रेकर बोलतात ना कधी कधी ते टर्निंगच्या वेळेला हे स्पीड ब्रेकर आहेत. तर जोपर्यंत आपण इकडनं खालापूरला या ओल्ड मुंबई पुणे हायवे पर्यंत जोपर्यंत आपण खालापूरच्या त्या पट्ट्यामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत थोडंसं ओव्हर स्पीडिंग करू नका, कारण बोलतात ना सडनली आपल्याला स्पीड ब्रेकर येईल. पावसामध्ये तर अजिबात करू नका, पावसामध्ये आपल्याला स्पीड ब्रेकर कळणारही नाही. तर या बाबतीची आपण थोडीशी काळजी घ्या. मित्रांनो हा आजच्या दिवसाचा आपला तिसरा टोल शेडूंग टोल नाका असं याला म्हणतात. सो हाही मला वाटतं 47 रुपयाचा टोल आहे. आतापर्यंत अराउंड 150 रुपये म्हणजे 160 रुपये वगैरे आपण टोल केला. हा 47 रुपये टोल आहे वन वे. सो आता आपण जरा मोठ्या हायवेला गेलो असतो तर तिथे आपले 240 रुपये गेले असते आणि इथे आपले फक्त 47 रुपये आहे. आणि यानंतर मला वाटतं देहूचा डायरेक्ट टोल आता आहे आपल्याला. इथे आपला टोल झालेला आहे वसूल कट. सो या टोल पर्यंत मित्रांनो गाडी थोडीशी हळू आका आणि या टोलच्या नंतरही कारण थोडीशी स्पीड ब्रेकरची संख्या इथे थोडी जास्त आहे. तर आता आपलं लोणावळ्याच्या घाटात आपलं आगमन झालेलं आहे आणि खालती जर आपल्याला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे दिसत असेल तर तो टोकवाला पॉइंट आहे जिथे ट्रॅफिक आहे. सो आज आपला तो ट्रॅफिकचा थोडासा स्ट्रेस कमी झालेला आहे. इथे वरती मस्त हा रस्ता खाली आहे आणि प्लस आपल्याला व्ह्यूही एन्जॉय करायला भेटत आहे. सो इथे डबल फायदा आहे. सो आता या स्पॉटवरती मित्रांनो थोडं पुढेसे थांबूया. मस्त लोणावळ्याच्या सकाळी पावसामध्ये एवढ्या मस्त बोलतात ना व्ह्यूचा आनंद घेऊया, क्षणभराची विश्रांती घेऊया, मस्त चाय नाश्ता वडापाव समोसा वगैरे खाऊया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो आपण आहोत लोणावळ्याच्या घाटात आणि आता इथे खाली तुम्हाला फक्त गाड्यांचा आवाज येणार आहे. गाड्या आय थिंक काहीच दिसणार नाहीयेत. असं वाटतंय की समोर काहीच नाही आहे, पण मित्रांनो प्रॉपर बोलतात नाही डोंगराळ भाग आहे. समोर मोठी मोठी डोंगर आहेत पण आज काहीच विजिबल नाही आहे इथे. नमस्कार मित्रांनो. सो तुम्हाला मी एक गोष्ट आता इथे आवर्जून सांगू इच्छितो
की मित्रांनो आपल्याकडे पैसा किती आहे तुमच्याकडे मला हे नाही माहीत, म्हणजे तुम्ही किती कमवता ह्याचं मला नाही माहीत, पण मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की मित्रांनो फिरा, म्हणजे फिरल्याने जो आनंद भेटतो किंवा जो एक एकंदरीत मेंटल किंवा जो एक ओव्हरऑल जो आनंद भेटतो ना, हा खूप सही आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये हा निसर्ग जो फुलला आहे मित्रांनो, हा खरंच पाहण्यासारखा आहे. आपल्यातले काही लोक जे मुंबईला आहेत, सो त्या कॉन्क्रीटच्या जंगलातनं मित्रांनो थोडंसं बाहेर पडा, थोडंसं फिरणं खरंच खूप गरजेचं आहे. हे जग आपण अनुभवलं पाहिजे, एवढं सुंदर जग पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो मी तुम्हाला शेवटला एवढंच सांगेन, म्हणजे व्हिडिओ तर अजून आपला बाकी आहे, पण या स्पीचच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो की नक्की मित्रांनो थोडंसं घराच्या बाहेर पडा. आठवड्यातनं 2 दिवस का होईना, वीकेंड का होईना, पण थोडंसं मित्रांनो खरंच बाहेर निघा, फिरा आणि हे जग एन्जॉय करा. सो मित्रांनो हा आपला 4था टोल वर्सोळीचा. सो हा टोल माझ्या लक्षात नाही होता, मला वाटलं डायरेक्ट आता आपल्याला देहूवाला टोल आहे. आता हा टोल आपल्याला परत 47 रुपीज. सो आतापर्यंत आपला टोलचा खर्च हा अराउंड 200 रुपये आपण बोलू शकतो झालेला आहे. आणि आता ही एक ट्रिक असते मित्रांनो, या ट्रकला जर मी बरोबर चिटकून प्रॉपर फास्ट निघालो तर टोलचे पैसे वाचवू शकतो आपण. झुपकन निघायचं असतं त्याच्यासाठी. सो मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कारले इथे, आणि आपल्या मागे जे आहे हे कारले डोंगर आहे. सो आता मित्रांनो एकविराला जर आता आपण जात असाल तर काय भन्नाट व्ह्यू भेटणार आहे. आणि एकविरा आईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत असो, त्यासोबतही असो. आजची राईड आपली चांगली हो, कारण पाऊस खरंच खूप जास्त आहे. इथपर्यंतही मित्रांनो पावसाचा जोर काही कमी झालेला नाही आहे, तरी नशीब थांबून पडतो आहे. सो आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे देहूचं टोल. सो त्याच्या आधी थोडंसं आपण हे मस्त व्ह्यूज एन्जॉय करायला थांबूया. आता आपण आहोत कामशेत, इथे इंद्रायणी नदीच्या काठावरती. सो पावसाचा जोर खूप असल्यामुळे नदीला प्रवाह प्रचंड आहे मित्रांनो. आणि त्या साईडला जे व्हाईट कलरचं शेड दिसत आहे ते आहे कामशेत येथील बिस्लेरीचं प्लांट. हे आहे मित्रांनो रस्त्या पलीकडची इंद्रायणी नदी, आणि त्याच्या पलीकडे आपलं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे. आणि त्याच्या पलीकडे जी डोंगर रांग दिसत आहे ते आहे आपलं विसापूर किल्ल्याची डोंगरमाळा. सो पावसामुळे मित्रांनो हा निसर्ग काय भन्नाट फुलला आहे. सो आता आपण पोचलो आहोत खडकी इथे, आणि इथे पावसाचा जोर हा बऱ्यापैकी ओसरला आहे. म्हणजे जितका जोर मला मुंबई, पनवेल, लोणावळा या पट्ट्यामध्ये होता तेव्हा असं वाटत होतं की पुढे आपल्याला शेवटपर्यंत पाऊस भेटणार आहे, पण इथे रस्ता हा बऱ्यापैकी सुका आहे, म्हणजे अजिबात जोर नाही आहे. आणि हा तोच रस्ता आहे मित्रांनो जिथे आपण 3 आठवड्या आधी होतो. तुकाराम महाराजांची पालखीचा उत्सव यावर्षीचा आपण आपल्या चॅनलवरती तो कंटेंट आणला आहे. तो त्या ब्लॉगसाठी मित्रांनो आपण या रोडवरती होतो. तोही कंटेंट खूप भन्नाट झाला, मस्त झाला. आणि हेच ते देऊळ मित्रांनो जिथे तुकाराम महाराजांची पालखी एक दिवस अख्खी स्थायी असते. तर तो कंटेंट नक्की माझ्या चॅनलवरती आहे, एन्जॉय करा. आणि आपणही आपली जर्नी आता कंटिन्यू करूया. आता आपण पुण्यात आहे. सो मित्रांनो आता आपण पुण्यात आहे, आणि ॲज युजल आपल्याला ट्रॅफिक लागलेला आहे. सो ठीक आहे, सिटीमध्ये असल्यावरती ट्रॅफिक हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे असं आपण बोलू शकतो. ट्रॅफिकला भारतामध्ये तरी काही सोल्युशन नाही, आता एवढ्या गाड्या आहेत आपल्याकडे. सो थोड्या वेळात मित्रांनो आपण पंढरपूर हायवेला लागणार आहे. आता पुणे सिटी क्रॉस झाली की आपली थोडीशी जर्नी सुसाट व्हायचे आसार तरी मला तरी दिसत आहेत. सो बघू आता. सो हा मित्रांनो मी इनिशियली माझं दिवसाचं ट्रॅव्हल करायचं मी यासाठी ठरवलं की माझा हा रस्ता पूर्ण अनोळखी होता. या रस्त्याला मी या आधी कधीच आलो नाही. दुसरं म्हणजे पावसाळ्याची वेळ होती, आणि तिसरं म्हणजे मित्रांनो माझ्याबरोबर कोणी को ड्रायव्हर नाही आहे. पूर्ण जर्नी मला एकट्यालाच ड्राईव्ह करायची होती. सो अशा तिन्ही वेळेला म्हणजे म्हणतात ना कुठचीच गोष्ट माझ्या फेवरमध्ये नाही होती नाईट ड्राईव्हसाठी. सो आता बघू आपण. आता मॅप मला दाखवत आहे 6:09 आपण पोहोचणार आहोत भक्त निवास इथे. अजून आपण लंच ब्रेक नाही घेतलेला. आता वाजलेले आहेत 12:48. 1ला 10 आहेत, अजून 1 वाजायला 10 मिनिटं आहेत. सो एकदा पुणे शहरात ना आपण बाहेर पडलो किंवा आपण मस्त लंच ब्रेक घेऊ. आता तरी इथे बऱ्यापैकी सगळीकडे लाल लालच दिसतंय. अजून तरी थोडंसं ट्रॅफिक भेटणार असं वाटतंय.
सो मित्रांनो, आपण पाहत आहात पुणे येथील गुगलचं ऑफिस, पुण्यावाला कॉर्प, पुण्यातील पुणेवाला कॉर्प येथील गुगलचं कार्यालय. सो गुगलचं ऑफिस आपल्याला भेटतं अक्कलकोटला जाताना. एवढ्या मोठ्या बिल्डिंग वरती किती छोट्या अक्षरात लिहिलंय ते गुगल, थोडं मोठं तरी लिहायचं. सो मित्रांनो, आता येऊन आपण पोहोचलो आहेत हडपसर इथे आणि इथपर्यंत यायला खरंच थोडीशी मशक्कत करावी लागली. काही वेळ तर लिटरली 10 मिनिटं माझी गाडी एकाच जागेवरती उभी होती. ट्रॅफिकही खूप जास्त होता. सो ही एक सीख आहे मित्रांनो, जर आपल्याला अक्कलकोटला यायचं असेल तर प्रयत्न करा हा प्रवास सगळा रात्रीचाच करावा, कारण दिवसाच्या या मार्गावरती आपल्याला ट्रॅफिकचा थोडासा इश्यू होऊ शकतो. कारण हा जो मार्ग आहे जो आपल्याला अक्कलकोट सोलापूर हायवेला कनेक्ट करतो, हा प्रॉपर सिटीमधना, म्हणजे आता तरी ह्याला बायपास वगैरे असं काही नाही. आपण प्रॉपर सिटी, पुण्याच्या सिटीमधनं, म्हणजे पुण्याचं जे मेन कल्याणी नगर वगैरे आहे, त्यानंतर हडपसर वगैरे आहे. सो या भागातनं मित्रांनो हा सगळा रस्ता जातो, त्यामुळे इथे ट्रॅफिक असणं साहजिक गोष्ट आहे. आणि सगळ्याच गाड्या, म्हणजे ज्या गाड्यांना शहरात यायचं काही काम नाही, त्या सगळ्या, आता माझ्यासारख्या सगळे जे प्रवासी असतील ते सगळ्या गाड्या परत शहरातलं ट्रॅफिक. त्यामुळे जर अक्कलकोटचा प्रवास कधी आपण करत असाल तर ही गोष्ट मित्रांनो नीट थोडंसं काळजीपूर्वक घ्या. थोडं दिवसाचा प्रवास टाळा आणि रात्रीचा प्रवास जर आपण केला तर हा सगळा मार्ग आपल्याला सुसाट भेटणार आहे आणि इथे जो आपला पेट्रोल व सगळ्यात जो एकंदरीत वेळ जाणार आहे तो थोडासा आपला वाचणार आहे. नमस्कार मित्रांनो, 2:22 झाले आहेत. 4 तासाची जर्नी अजून आहे. सो आता आपण लंच ब्रेक घेतला आहे. सो माझ्या मागे आपण बघू शकता श्रीमंत वाडा आहे. सो आता थोड्या वेळ मस्त श्रीमंत वाड्याचा भोजनाचा आनंद घेऊ. सो आता मी जिथे आहे या जागेचं नाव आहे उर्ली कांचन. आणि मित्रांनो, इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दोन्ही कडेला मित्रांनो आपल्याला इथे नर्सरी, म्हणजे झाडांच्या इतक्या नर्सरी आहेत. पुण्यानंतरचा जो पूर्ण पॅच आहे उर्ली कांचनचा, इथे सगळ्या दोन्ही बाजूला नर्सऱ्याच आहेत. मस्त वाटलं बघायला. सो आता, आणि इथे पाऊस बिलकुल नाही, अजिबात पाऊस नाही. म्हणजे जो जोर मुंबईमध्ये मला पावसाचा भेटला होता असं वाटलं खूप भरपूर पाऊस भेटणार आहे, पण इथे काय आजचा असा पाऊस नाही भेटला. सो आता जाऊया आणि जेवणाचा आस्वाद घेऊ. मित्रांनो, या भागामध्ये म्हणजे उर्ली कांचन या भागामध्ये मित्रांनो बरेचसे हॉटेल हे याच थीमवरती सध्या आता बनवले आहेत. जसं आता या हॉटेलचं नाव आहे श्रीमंत वाडा, तसं इथे राजवाडा व म्हणतात ना एक पाटील वाडा, व असे भरपूर सारे वाड्याच्या थीमवरती मित्रांनो हॉटेल सगळे बेस्ड आहेत. आणि या हॉटेलला प्रॉपर एक मराठी थीम किंवा मराठा थीम देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यातून मराठी कल्चर व महाराष्ट्राचं आपलं एक बोलतात ना कल्चर दाखवण्याचा प्रयत्न आहे. सो या हॉटेलला मित्रांनो 2 प्रकारचे सिटिंग आहेत. एक असं एक खालती प्रॉपर म्हणतात नाही बैठकीचा सिस्टम, ज्याला आपण म्हणतो जुन्या प्रकारे, तशी एक सिस्टम आहे. सो आम्हीही इथेच बसायचं ठरवलं आहे खालच्या बाजूला. आणि ह्याच्या पलीकडे मित्रांनो त्या साईडला जर आपण बघितलं तर प्रॉपर तिकडे सिटिंगचं जसं आपण नॉर्मल आपलं मॉडर्न चेअर असतं तसं आहे. आणि इथे या साईडला मित्रांनो ही मेन एंट्री आहे, म्हणजे बाईक्स वगैरे पार्क करून रोड टच जी एंट्री आहे ती ही एंट्री आहे. व या हॉटेलचा मित्रांनो एकंदरीत जो ऑरा आहे व एम्बियन्स आहे तो सगळा खूप भारी आहे. सो आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो, इथे महाराजांची एक मस्त सुवर्ण म्हणतात एक सुंदर अशी एक मूर्ती आहे, ती आता आपण पाहूया. सो मित्रांनो, व्हेज जेवणावरती 50% डिस्काउंट भेटला आम्हाला. सो 2 लोकांच्या खाण्याचं एवढंच जेवण बिल झालं. 50% डिस्काउंट आहे जर तुम्ही व्हेज घेत असाल. सो आता हे काका आहेत ज्यांचं हे हॉटेल आहे. सो त्यांची आईस्क्रीमची एक ब्रँड आहे, ते आता इथे चालू करणार आहेत. जर आपण कधी इथे येत असाल तर नक्की या. ॲम्बियन्स सही आहे, फूड टेस्ट सही आहे आणि एक घरगुती फिलिंग, प्रॉपर मराठा फिलिंग मस्त बनवलं. सो मित्रांनो, जेवल्यानंतर आपण आपली राईड पुन्हा रिझ्यूम केलेली आहे आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत या भागाचं नाव आहे यवत. सो आता आपण यवत आणि वखारी ह्याच्यामध्ये आहोत.
सो इथे मित्रांनो पावसाचा थेंबही नाही आहे. आता मला खरंच विश्वास नाही बसत आहे की हे महाराष्ट्रात मधले 2 भाग मी आज अनुभवले. मी घरातनं निघालो ते अगदी कामशेतला येईपर्यंत मित्रांनो असा धो-धो पाऊस होता. लोणावळ्याच्या घाटामध्ये सुद्धा मला पाऊस भेटला. पण आता इथे आपण पाहत असाल तर रस्ता एकदम सुका आहे मित्रांनो, सुसाट. म्हणजे इथे असं जणू की किती वेळ झाला पाऊसच नाही पडलाय. सो हे 2 प्रकारचे म्हणजे बोलतात ना वातावरण आपण अनुभवलं. आता आपण वरती आपल्याला जर आसमंत दिसत असेल तर आसमंतामध्ये प्रॉपर ढग आहेत, तो प्रॉपर माहोल तर आहे, पण खाली पावसाची थेंबच नाहीये मित्रांनो. सो हे खूप बोलतात ना एकाच जर्नीमध्ये इतका वेगवेगळा अनुभव आपल्याला पाहायला भेटला. ते पण पाऊस मित्रांनो खरंच खूप जास्त होता. मुंबईला जर थोडाफार पाऊस असता ना तर आपण समजू शकतो, पण इथे मुंबईला ज्या प्रमाणात पाऊस होता त्या प्रमाणात मित्रांनो इथे खरंच काहीच पाऊस नाहीये. मित्रांनो आता आपण आलो आहोत सोलापूरवाल्या पहिल्या आपल्या टोलवरती. याच्या आधी जो आपण टोल भरला तो ओल्ड मुंबई पुणा हायवेचा आपला देहूचा टोल होता. तिथे आपण 47 रुपयाचा टोल भरला होता. सो आता हा पुणे सोलापूर हायवेचा जो माझा पहिला टोल आता हा आहे. आणि हा टोल मित्रांनो थोडासा जास्त आहे. तिथे आता या टोलची किंमत 90 रुपये लिहिलेली आहे. पण मित्रांनो मी आतापर्यंत जी माझी जर्नी आहे पुणेपासून ते इथपर्यंत मला वाटतं एक दीड एक तास असेल. सो आतापर्यंतची मित्रांनो जर्नी ही खरंच खूप सुखकर होती. रस्ता खरंच खूप भन्नाट होता. आता पावसाळा आहे, या भागात जरी पावसाळा नसता तरी पावसाळा चालू आहे. सो आतापर्यंत मित्रांनो हा रस्ता खरंच खूप चांगला होता. आणि असा जर मित्रांनो रस्ता असेल ना, प्रवास सुखकर व बोलतात ना एक मजेशीर होणार असेल ना, असं टोल द्यायला मित्रांनो थोडंसं काही वाटत नाही. पण प्रवास मित्रांनो चांगला व्हायला पाहिजे. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? जर रस्ते चांगले असेल तर हे 90 रुपयाचं टोल वर्थ आहे का? सो आता बघूया मित्रांनो अजून पुढे किती टोल आपल्याला लागणार आहे. कारण महत्त्वाचा प्रश्न हा टोल असतोच. कारण जास्त अमाऊंट झाली टोलची तरी तुला बजेटला प्रॉब्लेम होतो. सो आता बघू अजून आपल्याला अक्कलकोटला पोहोचेपर्यंत किती टोल आहेत ते. सो मित्रांनो आता आपण बारामतीच्या आसपास आहोत आणि आतापर्यंतचा हा रस्ता खरंच खूप चांगला आहे. म्हणजे म्हणतात ना मुंबई गोवा हायवे नंतर असा एक लॉंग सफर म्हणजे शिर्डीला जाणार आहे रस्ता. आता सध्या तरी त्याचं काम चालू आहे वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहेत. पण हा रस्ता मित्रांनो खूप चांगला आहे. म्हणजे हा रस्ता रिसेंटली नाही बनला. रस्त्याला बघून आपण सांगू शकतो की रस्त्याला जवळपास 10 वर्षाच्या अराउंड बनलेला आहे रस्ता. पण रस्त्याची क्वालिटी अप्रतिम आहे, खरंच अप्रतिम आहे. मस्त रस्ता आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे फुल म्हणजे कुठं लांबपर्यंत जी सपाट जमीन आहे ना, जो कोकणातल्या माणसांना मित्रांनो जेव्हा इथे येतो ना आम्ही तेव्हा हे एवढं सपाट जमीन बघून थोडंसं बोलतो एक वेगळं वाटतं. कारण इतक्या दूरपर्यंत सपाट जमीन सहजासहजी कोकणामध्ये नाही बघायला नाही भेटत. असं नाही कुठेच नाही आहे, पण कुठेतरी त्याला एक डोंगराचा भाग असतो. पण इथे मित्रांनो दूर दूरपर्यंत सगळी सपाट जमीन आहे. आणि आता पावसामध्ये मस्त सगळीकडे हिरवळ आहे. सो वातावरण खूप सही आहे मित्रांनो. सो आता 4:30 वाजले आहेत. माझ्या जर्नीला अजून अराउंड 3 तास बाकी आहे. मी खूप जास्त थांबत आणि वेळ काढत जात आहे. कारण या रूटला आपण परत सहजासहजी तरी मित्रांनो येणं होणार नाही. मुंबई गोवा हायवे असेल ते माझं गाव आहे, वर्षात एकदा तरी ते होतं. सो आता अक्कलकोटला परत इतक्यात यायला भेटेल असं वाटत नाही. हा स्वामी समर्थांची इच्छा असेल कृपा असेल तर आपण येऊ, पण आता एवढ्यात तरी नाही. त्यामुळे इथे जिथे चांगले चांगले सिनरी भेटतील त्या सिनरीमध्ये थांबत मी आजची माझी जर्नी करत आहे. खूप मजा आली. आणि मुख्य म्हणजे या पट्ट्यामध्ये मित्रांनो पाऊस नाही भेटला, त्यामुळे जर्नीमध्ये जो एक थोडासा स्ट्रेस होता ना तो कमी झाला आहे. सुखकर जर्नी झाली आहे आणि रस्त्याने ही मस्त साथ दिली आहे. आता थोड्या वेळामध्ये आपण बारामतीच्या आसपास असू. शरद पवार आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नेते, सगळ्यात ज्येष्ठ नेते, त्यांचं गड मानलं जाणारं बारामती, इथे आपण थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहोत. सो आता आपला प्रवास कंटिन्यू. थार आहे ना ते, असं या पॉकेट मध्ये घुसला नाही की निघायला भेटत नाही. सो मित्रांनो आता येऊन आपण पोहोचलो आहे आपल्या सोलापूरवाल्या रोडचा दुसरा टोल आणि आजच्या माझ्या जर्नीचा हा 7वा टोल. सो मित्रांनो मी 60 टोल दिले आहेत इथपर्यंत यायला.
सो त्याची अमाऊंट आपल्याला शेवटला कळणार आहे. सो आता याही टोलची अमाऊंट मित्रांनो 95 रुपये आहे, म्हणजे 100 रुपये आपण बोलू शकतो. सो मित्रांनो, मी फक्त म्हणतात ना अराउंड 100-150 किलोमीटर कव्हर करायला सोलापूर हायवेला मी 200 रुपये टोल दिलेला आहे. सो हे थोडंसं आता जास्त झालेलं आहे. हो, रस्त्याची क्वालिटी चांगली आहे, पण 200 रुपये मित्रांनो हे थोडेसे जास्त आहेत. सो बघू आता आपल्याला अक्कलकोटला जाईपर्यंत अजून आपला खिसा किती कापला जातो आणि किती अजून टोल आपल्याला भरावा लागतो ते. सो आता पुरती आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो आता मित्रांनो मी छोटीशी एक चहाची ब्रेक घेतो, चहाची तलप लागली आहे आणि मग पुन्हा आपण आपली जर्नी कंटिन्यू करणार आहोत. सो मित्रांनो, आता आपण जो पाहत आहात तो आहे उज्जैनी डॅम. सो जी इंद्रायणी नदी मित्रांनो आपल्याला लोणावळ्याला भेटते व देहू आळंदीला जी इंद्रायणी नदी भेटते ती पुढे भीमा नदीला जाऊन भेटते आणि भीमा नदी मित्रांनो शेवटी या उज्जैनी डॅमला येऊन भेटते. आता ह्याच्या पुढे मित्रांनो इंटरेस्टिंग फॅक्ट एक असा आहे की याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला इंद्रायणी नदी पुढे जाऊन भीमा नदीला कनेक्ट करते आणि या डॅमच्या दुसऱ्या बाजूला पलीकडे मित्रांनो परत भीमा नदी चालू होते. ती आपल्याला खालती पंढरपूरपर्यंत मित्रांनो ती भीमा नदी घेऊन जाते. सो हा किती मोठा एक नेटवर्क आहे नदीचा आणि हा डॅम मित्रांनो जर आपण गुगल अर्थवरती जर पाहिलं तर हा डॅम खरंच खूप मोठा आहे. व या डॅमच्या आजूबाजूला मित्रांनो बर्ड वॉचिंगचं थोडंफार इथे ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात व कॅम्पिंग वगैरेही या डॅमच्या आजूबाजूला होते. सो हा सोलापूरला व या पूर्ण पट्ट्याला एक बोलतात ना विद्युत पुरवठा करणारा एक हायड्रो पॉवर डॅमही आहे. सो हा खरंच खूप मोठा डॅम आहे मित्रांनो आणि याची वॉटर कॅपॅसिटी ही खूप भन्नाट आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत टेंभुर्णीला. उज्जैनी डॅमच्या जस्ट पुढचा भाग आहे हा. सो आता या भागामध्ये मित्रांनो एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मित्रांनो इथे रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहेत त्याच्यावरती जी झाडं आहेत सो त्यांची प्रॉपर बोलतात ना इथे काळजी घेतली जात आहे. त्यांना कटिंग वगैरे करण्यात येत आहे. जिथे अशी ही मोठी झुपकेदार झाडं आहेत त्यांना कट करून प्रॉपर शेप देण्यात येत आहे. सो आपल्याच राज्यात मित्रांनो एका बाजूला जिथे मुंबई गोवा हायवे हा गेली 10-11 वर्ष बोलतात ना रस्ताच पूर्ण होत नाहीये आणि आपल्याच राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला अशा रस्त्याचं प्रॉपर काळजी घेतली गेली आहे. डिवायडरची इतकं सुंदर त्याला मेंटेन केलेलं आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य मित्रांनो आपल्याला आपल्याच राज्यामध्ये बघायला भेटतात. हे थोडंसं नवलाईचं आहे. सो आता बोलता बोलता मित्रांनो आपण आलो आहे आजच्या आपल्या 8व्या टोलकडे. सो आतापर्यंत मित्रांनो मी 8 टोल भरलेले आहेत माझ्या जर्नीच्या. आता जवळजवळ मित्रांनो मी 400 किलोमीटर पार केलेले. आता पुढे आपल्याला अराउंड 100 किलोमीटरची जर्नी माझी बाकी आहे. सो 400 किलोमीटरसाठी मित्रांनो 8 टोल आपण दिलेले आहेत. सो टोलच्या मामल्यात मित्रांनो मुंबई सोलापूर हायवे हा खरंच थोडासा आपल्याला कॉस्टली पडतो, कारण आपण ऑलरेडी बरेचसे गाडी घेताना रोड टॅक्स व GST वगैरे भरलेला असतो. तो हा मित्रांनो टोलच्या बाबतीत थोडंसं एक बोलतात ना ॲटलिस्ट तुम्ही अमाऊंट तरी कमी ठेवा. आता ह्याच्या आधी जे मी 2 टोल भरले तिथे 90 रुपये एका टोलला होते, एकाला 90 तर एकाला 95 रुपये होते. सो 100 रुपये टोल हे मित्रांनो थोडेसे जास्त आहेत. ते डिस्टन्सही असं काही फार बोलतात ना 150-200 किलोमीटर नाही होता. सो आता या टोलची किंमत मित्रांनो 75 रुपये आहे. इथे 15 रुपये कमी आहे आणि या टोलचं नाव आहे वरवडे टोल. सो आतापर्यंत मित्रांनो आपण 8 टोल दिलेले आहेत. सो हे थोडंसं जास्त आहे. आता बघू आपण अक्कलकोटला पोहोचेपर्यंत अजून किती टोल आहे आणि एकूण अमाऊंट आपली किती होणार आहे. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो आता परत आपण आलो आहोत टोलकडे. सो मित्रांनो ही खरंच म्हणतात ना आता ह्याला मला शब्द नाही. मी आता म्हणतात ना सभ्यता माझी सोडत नाही. सो आता ह्याच्या आधी मित्रांनो जस्ट आपण टोल भरला वरवडेचा. इकडनं मित्रांनो आता हा पुढचा टोल साल्वेश्वर हा चक्क फक्त 59 किलोमीटरचा मित्रांनो अंतर आहे आणि 59 किलोमीटरच्या अंतरामध्ये परत पुन्हा अजून एक टोल आला आहे मित्रांनो. सो हे म्हणतात ना आता चांगला रस्ता दिलाय तर तुम्ही म्हणतात ना जास्त जरा आता करता असं मला वाटत आहे. सो हे थोडं तरी मित्रांनो कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण हे सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही आहे. आपण ऑलरेडीच आपल्याकडे भरपूर टॅक्सेस वगैरे आपण घेत आहोत. असं नाही आहे की आपल्याकडे ते इन्कम सोर्स नाही आहे गव्हर्नमेंटचं. पेट्रोलच आपल्याकडे ज्या रेटमध्ये पेट्रोल भारतामध्ये येतं व ते लोकांपर्यंत पोचतं ह्याच्यातली जी मधली टॅक्सची रेट जी इन्कम आहे किंवा टॅक्सचा जो सोर्स आहे हाही खूप जास्त आहे. सो हाही मित्रांनो 75 रुपयाचा टोल आहे. सो 9 टोल मित्रांनो भरले आहेत मी फक्त 450 किलोमीटरसाठी. म्हणजे मी 400 किलोमीटर झाले. आता शेवटचे माझं एक 60 किलोमीटरची जर्नी राहिली आहे. सो टोलच्या बाबतीत मित्रांनो सोलापूर हायवे हा खरंच
खूप जास्त कॉस्टली आहे. तो मित्रांनो आता मी आहे चिंचोली कटी सोलापूरपासून एक 20 किलोमीटर आधी इथे मी CNG साठी थांबलो आहे आणि इथे मित्रांनो मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी लांब CNGची लाईन आता मी अनुभवत आहे. सो आता माझ्या पुढे 40 गाड्या आहेत CNGच्या. सो दिवसेंदिवस CNG गाड्यांची संख्या रस्त्यावरतीही वाढत जात आहे आणि जेवढी गाड्यांची संख्या वाढते तेवढी पेट्रोल म्हणजे बोलतात ना पंपची संख्या वाढत नाहीये. सो बघू आता आपल्याला पंपपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो ते. तो मित्रांनी अर्धा तास लागला आपल्याला इथपर्यंत पोचायला. अर्ध्या तासानंतर आपला नंबर आला आणि कळतंय CNG काय स्वस्त नाहीये इथे. 92 रुपये CNG आहे. हा खूप जास्त नुकसान झाला आपला. तर आता आपली मेन जर्नीचा 1 तास अजून बाकी आहे. तर आपलं CNG इथे फिलिंग होत आहे. प्रेशर चांगलं आहे. हे आमच्या मॅडम. हे मित्रांनो पूर्ण डेडिकेटेड पेट्रोल पंप CNGच आहे. अर्धा तास लाईनी होती, तुम्ही आता बघितलं असेल. सो आता आपलं पेट्रोल CNGचं टेन्शन तर झालेलं आहे थोडं सॉर्टेड. आता चला पैसे भरूया. सो मित्रांनो आता आपण सोलापूरला येऊन पोहोचलो आहे आणि आपल्या समोर आहे सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सोलापूरचं APMC मार्केट. सो इथपर्यंत मित्रांनो पोचायला मला थोडासा बोलतात ना ॲज युजल पेक्षा जास्त वेळ लागला. जनरली हे डिस्टन्स म्हणजे मुंबई ते सोलापूर हे गुगल मॅप प्रमाणे मित्रांनो 10 तास लागतं आणि आज मी जेव्हा माझी जर्नी चालू केली तेव्हा घरातनं सकाळी 6:30 वाजले होते. सो आता 8 वाजत आहेत. 42 किलोमीटर आपल्या अजून बाकी आहेत आणि त्या 42 किलोमीटरसाठी 48 मिनिटं आपल्याला दाखवत आहे. सो आज मित्रांनो मुंबईमध्ये कामशेतपर्यंत मला बऱ्यापैकी पाऊस भेटला. पनवेल व कळंबोली साईडला तर बेकार पाऊस होता, त्यामुळे माझी स्पीड ओव्हरऑल मित्रांनो कामशेतला येईपर्यंत ही 50-60ची स्पीड होती आणि त्यानंतरही मित्रांनो मी माझी ओव्हरऑल स्पीड थोडीशी कमीच ठेवली व स्टॉप घेत घेत आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो आता मित्रांनो आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे आता मला वाटतं आपला लास्ट स्टॉप अक्कलकोट आपल्याला येणार आहे. सो मित्रांनो या प्रवासामध्ये टोल आपलं काही पाठलाग सोडत आहे असं मला वाटत नाही. इथपर्यंत यायला मित्रांनो माझ्या घरापासून मी चक्क 10 टोल भरले आहेत मित्रांनो. 460 किलोमीटरचं अंतर आहे आणि 10 टोल भरले आहेत मित्रांनो मी. सो आता इकडनं अक्कलकोट मित्रांनो फक्त 22 किलोमीटर आहे आणि 22 किलोमीटरसाठी मित्रांनो परत आपण 75 रुपयाचा एक टोल भरलेला आहे. सो टोलच्या बाबतीत मित्रांनो हे खरंच खूप जास्त आहे. स्वामींची कृपा म्हणून मी तो एक्सप्रेस हायवे नाही घेतला. एक्सप्रेस हायवे जर मी घेतला असता तर मला वाटतं जवळजवळ 800-850 रुपये हे मी टोललाच भरले असते. सो 800 रुपये मित्रांनो फक्त 450 किलोमीटरसाठी जर आपण एक्सप्रेस हायवे घेतला तर हे खूप जास्त आहे. 2 रुपये प्रति किलोमीटर मित्रांनो आपल्याला रेट पडतो. सो टोलच्या बाबतीत मित्रांनो हे खरंच म्हणजे म्हणतात ना इतका टोल हा नसावा. हा सामान्यांना परवडणारा टोल नाहीये मित्रांनो. ही तर माझी छोटी गाडी आहे. जे आता मोठे ट्रक्स असतील किंवा जे आपलं म्हणतात ना कृषी उत्पन्नाचे ट्रक्स वगैरे जे बाकी सगळे ट्रक्स मित्रांनो सोलापूरवरनं जे मुंबईला येत असतील. सो मित्रांनो हे म्हणतात ना आपल्या जे दैनंदिन जीवनाच्या गोष्टी आहेत त्यांचा भाव मित्रांनो ह्याच्यामुळे किती वाढत असेल. म्हणजे 100 रुपयाची जर एखादी गोष्ट असेल तर त्या 100 रुपयाच्या गोष्टीसाठी मित्रांनो म्हणतात ना आपण 100 रुपयेच टोल देतोय ती गोष्ट आणायला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सोलापूरवरनं कुठची गोष्ट जर मुंबईपर्यंत येत असेल सो या इतक्या 10 टोलमुळे मित्रांनो त्याचा भाव किती जास्त वाढत असेल मित्रांनो. तो ह्याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. आपण एकच टोल घ्या किंवा म्हणतात ना असं किंवा अमाऊंट तरी मित्रांनो कमी असली पाहिजे. आता 2 जागेवरती तर लिटरली मी 90 रुपये टोल भरले. तो 250 रुपये टोल मित्रांनो हे खूप जास्त आहे. सो हे थोडंसं मित्रांनो कुठेतरी माझ्या मते तरी कमी व्हायला पाहिजे. कारण म्हणतात ना हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. कारण म्हणतात ना गाडी आता आपल्यापैकी बरेचसे लोक घेतात पण टोल आणि हा एवढा सगळा खर्च हा परवडण्यासारखा नाही आहे. सो या बाबतीत मित्रांनो आपल्याला काय वाटतं मुंबई ते सोलापूर मित्रांनो एवढे टोल भरणे म्हणजे 10 टोल लिटरली आपण भरणं हे आपल्याला पटतं का? मला कमेंटमध्ये हे नक्की कळवा मित्रांनो. सो आता आपले शेवटचे 20 किलोमीटर राहिले आहेत. आपली जर्नी कंटिन्यू करूया मित्रांनो. फायनली आपली जर्नी पूर्णत्वास येत आहे. आपण अक्कलकोटला पोहोचलो आहे. फक्त 3 किलोमीटर वरती मित्रांनो आता इकडनं अक्कलकोट आहे.
सो आजची जर्नी मित्रांनो तशी चांगली झाली. सो आज उद्या गुरुपौर्णिमा आहे. सो अक्कलकोटला खूप जास्त गर्दी असणार आहे. भक्त निवासमध्ये काय आता तरी मला रूम भेटेल असं मला वाटत नाही. थोडा आधी आलो असतो तर किंबहुना भेटली असती. सो आधी मित्रांनो मी माझं ते सगळं आता अक्कलकोटला पोहोचल्यावरती माझं राहायचं वगैरे सगळं ते सगळं एकदा सेट करतो आणि मग आपल्याशी थोडंसं बोलतो. सो आता आपण जाऊया अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ. सो मित्रांनो हे आहे माझ्या आजच्या या टूरचं होमस्टे. सो ही वास्तू मित्रांनो नवीनच आहे, नवीन कोरी वास्तू आहे. सो इथे मित्रांनो मी 24 तासाचे मित्रांनो 2000 रुपये दिले आहेत. भक्त निवास फुल आहे. मंदिराच्या आसपास तर गाडी उभी करायला जागा नाही आहे, इतकंच गर्दी आहे. सो ही वास्तू मित्रांनो वटवृक्ष आपलं समाधी मंदिरापासून एक वॉकिंग 15 मिनिटं आणि बाय कार फक्त 5 मिनिटं अंतरावरती आहे. रूम वगैरे सगळं फर्स्ट क्लास एकदम मस्त आहे मित्रांनो. सो मित्रांनो आजच्या या व्लॉगचं मित्रांनो शेवट मी मुंबईला गेल्यावरती करणार आहे. मुंबईला गेल्यावरती एक शेवटला मी माझं एकंदरीत अनुभव म्हणजे अक्कलकोटला येणारं, राहायचं, व्हायचं, परत मुंबईला जायचं हे सगळं मी एकाच व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. कारण एका दिवसामध्ये रस्ते व टोल वगैरे असं खूप काही बदल नाही येणार आहे. त्यासाठी एक वेगळा व्लॉग करण्यात काही अर्थ नाही बनत. सो या व्हिडिओची शेवट आता मित्रांनो मी मुंबईला गेल्यावरती करणार आहे. आणि आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे तो आहे आपलं गुरुपौर्णिमेचा उत्सव. अक्कलकोटचा आपण एक छोटासा व्लॉग कव्हर करणार आहे. सो गर्दीमध्ये बोलतात ना आणि मंदिर परिसरामध्ये कॅमेरा अलाउड नसतात, त्यामुळे तेवढंसं काही कंटेंट नाही घेता येणार. पण जे काही मला कंटेंट घेता येईल तो मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो आता मित्रांनो मी बोलतात ना 14 तासाची जर्नी करून इथपर्यंत आलो आहे. सो थोडासा आता ब्रेक घेतो मी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सो फायनली मी आता घरी आलेलो आहे. सो माझा मुंबई ते अक्कलकोट प्रवास हा पूर्ण झालेला आहे. मी परत मुंबईला आलेलो आहे. सो ओव्हरऑल माझी जर्नी खूप झाली, खूप मस्त झाली. प्रवास खूप चांगला होता. सो या जर्नीचं एक संक्षिप्त सांगायचं असं तर मित्रांनो तो रस्ता खरंच खूप भन्नाट आहे. रस्ता खरंच खूप सही आहे. आता येतानाचा जो माझा प्रवास होता हा मी ऑलमोस्ट रात्रीच्या वेळेस म्हणजे मी 9:15 तिकडनं निघालो होतो. सो येताना मला उशीर झाला. आता इथे 12 वाजले आहेत मला पोहोचायला. सो उशीर असा झाला की मी थोडं थांबत आलो. मध्ये लिटरली 1 तास मी गाडीमध्ये झोपलो होतो कारण स्ट्रेस खूप होता. सो त्यामुळे मला वेळ लागला. पण तो रस्ता खरंच खूप सही आहे मित्रांनो. आपण सेफली रात्रीची आपण फॅमिली सोबत जर्नी वगैरे करू शकतो. मध्ये रस्त्यावरती असलं ऍक्च्युली असं कुठे काम चालू आहे वगैरे असं काही नाही. एकदम सुसाट मस्त रस्ता म्हणजे प्रॉपर मुंबईला येईपर्यंत तो रस्ता खरंच खूप सुसाट आहे. त्या रस्त्यावर मजा आली. पण त्याचं एक बोलत नाही नेगेटिव्ह पॉईंट असं आहे की मित्रांनो तिकडे सीएनजी थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि त्याचा एक दुसरा महत्वाचा एक प्रॉब्लेम आहे असा आहे की तिथे टोलचा थोडासा मित्रांनो इश्यू आहे. टोलचे रेट्स खरंच खूप जास्त आहे. सो त्याची तुम्हाला डिटेल माहिती आता याच्यानंतर खर्चाच्या पाठीमध्ये भेटेल. पण संक्षिप्तात सांगायचं तर पर किलोमीटरला मित्रांनो तुम्हाला 1 रुपयापेक्षा जास्त टोल लागतो. मला जवळजवळ 550 रुपये एका साईडला टोल लागले. 550 रुपये टोल मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे न घेता झाला. जर तो एक्सप्रेस हायवे घेतला असता तर जवळजवळ 300 रुपये ते अजून वाढले असते. सो हा हिशोब तुम्हाला शेवटी भेटणार आहे. पण टोलच्या मामल्यात हा रूट मित्रांनो थोडासा कॉस्टली पडतो. आणि सीएनजीचं तुम्हाला महत्वाचं मी आता इथे सांगेन मित्रांनो की पुण्याच्या नंतर हडपसर आणि नंतर खेडगाव लागतो. तो या पट्ट्यामध्ये तुमच्या गाडीमध्ये किती सीएनजी असेल ना तर या पट्ट्यामध्ये सीएनजीचे पेट्रोल पंपची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. इथे पेट्रोल नक्की भरून घ्या. कारण त्यानंतरचा जो एक पॅच येतो उर्ली कांचन वगैरे ते पुढे सोलापूर पर्यंत त्या पॅच मध्ये मित्रांनो एवढंसं सीएनजी भेटत नाही फ्रिक्वेन्सी. आणि त्या दरम्यान जर आपली गाडी सीएनजी रिझर्वला लागली तर आपल्याला पेट्रोलवरच स्विच करावं लागणार आहे. सो सोलापूरला बऱ्यापैकी पेट्रोल पंप आहे. पण सोलापूरला एक प्रॉब्लेम आहे की पेट्रोल सीएनजी 92 रुपये 1 किलो सीएनजी आहे. मुंबईला 73 आहे, तिकडे 92 आहे. सो रेटही खूप जास्त आहे. त्यामुळे 92 रुपये सीएनजी काही फरक नाही पडत. 103 रुपये तर पेट्रोलच आहे आपलं. सो तिथे हा एक प्रॉब्लेम आहे. ह्या जर्नीमध्ये माझा तो एक खर्च थोडासा जास्त झाला. सो खर्चाचा तुम्हाला पूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी आता भेटणार आहे. सो ओव्हरऑल जर्नी मस्त झाली. अक्कलकोटला एक गुरुपौर्णिमा होती, दर्शन मस्त झाले. खूप वेळेनंतर मी 3 तास लाईनीमध्ये उभा होतो. स्वामींचे दर्शन झाले. मी आई बाबा असताना खूप लहान असताना अक्कलकोटला गेलो होतो. त्यानंतर मी आता अक्कलकोटला गेलो. सो खूप मजा आली. सो आता वळूया मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये खर्चाच्या पेटीमध्ये. लेट्स गो. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या खर्चाच्या पाठीवरती. आणि आजचा जो आपला प्रवास आहे तो आहे मुंबई ते अक्कलकोट. सो आजच्या प्रवासामध्ये मित्रांनो खर्चाच्या पाठीमध्ये आपण दोन्ही साईडचा खर्च म्हणजे एकूण खर्च म्हणजे आपण घरापासून ते अक्कलकोट आणि अक्कलकोट पासून ते परत आपल्या घरापर्यंत म्हणजे मुंबईला यायला किती खर्च होतो हे आपण पाहणार आहोत.
सो आजच्या प्रवासाचा मित्रांनो आपला मार्ग होता तो होता मुंबई करत आपण वाशी आणि वाशीनंतर पुणे करत आणि पुण्यानंतर आपण सोलापूर हायवेला गेलो होतो. आणि इथे प्रामुख्याने आपण 2 नॅशनल हायवेज आपण पाहिले NH-48 आणि NH-65. आणि आजचा जो आपला डिस्टन्स अंतर होता हा एक साइडचा अंतर मित्रांनो 460 किलोमीटर होता. सो 2 साइडचं अंतर जर आपण पकडलं तर हे जवळ-जवळ 920 किलोमीटर होतं. सो मुंबई ते अक्कलकोट जाऊन येऊन मित्रांनो हे सुमारे 920 किलोमीटर अंतर पडतं. माझ्या घरापासून स्पेसिफिकली जर तुम्हाला सांगायचं तर ठाणे मीरा भाईंदर पासून ते अक्कलकोट हे 920 किलोमीटर जाऊन येऊन मित्रांनो आपल्याला पडतं. तर आता पहिला आपण पाहूया मित्रांनो आपल्याला टोल किती लागतो तो. सो मित्रांनो टोल आपल्याला ह्या भागामध्ये मी 2 भागमध्ये डिव्हाईड केला. म्हणजे पहिला आपला NH-48 आहे आणि त्यानंतर NH-65 आहे. सो NH-48 मध्ये मित्रांनो टोलची किंमत एवढी नाहीये, 47 व 45 रुपयेच आहे. सो दहिसर पासून ते मित्रांनो देहूपर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत जायला जर आपण टोलचा हिशोब बघितला तर अराउंड मित्रांनो आपल्याला 250 रुपयाच्या अराउंड थोडे जास्त रुपये आपल्याला लागतात. आणि त्यानंतर मित्रांनो खरा खेळ सुरू होतो हा सोलापूर हायवेला सुरू होतो. सोलापूर हायवेला मित्रांनो 5 टोल आहेत त्या जर्नीमध्ये. एक टोल तर मित्रांनो लिटरली मी बोलतो ना 50 किलोमीटरच्या अंतरावरती टोल आहे. मला वाटतं वारवडे आणि साल्वेश्वर जो हा टोल आहे हा लिटरली 25 म्हणजे बोलतात ना 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये हा टोल आहे मित्रांनो. सो वन साइड टोलचा खर्च आपला मुंबई ते अक्कलकोट हा होतो 646 रुपये. तर मित्रांनो 646 रुपये फक्त 460 किलोमीटरला. हे आपल्याला किती वाटतं म्हणजे एका किलोमीटरला मित्रांनो आपण मला वाटतं 1 रुपयापेक्षा थोडे जास्त पैसे आपण इथे मोजतो. सो हे आहे आपलं एकूण टोलचा खर्च म्हणजे मुंबई ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते पुन्हा मुंबई जर आपल्याला यायचं असेल तर 1292 रुपये आपल्याला टोलला मोजावे लागतात. सो मित्रांनो टोल तर झाला आता एक भाग. आता वळूया आपल्या पुढच्या आणि महत्वाच्या खर्चाकडे. ते आहे इंधनाचा खर्च म्हणजे CNG आणि पेट्रोल यावर झालेला माझं एकूण खर्च. सो इथे मित्रांनो आपण टोटल खर्च पाहणार आहोत मुंबई ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते मुंबई. सो घरातनं निघताना मित्रांनो मी मुंबईवरनं निघताना मी माझी CNGची टाकी फुल केली होती. सो त्यावेळेला मित्रांनो मला 632 रुपयामध्ये मला CNGची टाकी माझी फुल झाली होती. मुंबईला रेट खरंच कमी आहे. 73 रुपीज मित्रांनो मुंबईला हा रेट आहे. आणि तेव्हा मी सेफ्टीसाठी माझ्या गाडीमध्ये 1000 रुपयाचं पेट्रोलही भरलं होतं. त्यानंतर मला रिफिल करावी लागली पुण्याला खडकीला. इथे 85 रुपये मित्रांनो किंमत आहे CNGची. त्या मानाने ठीक आहे, एवढी काही मला जास्त नाही वाटली. आणि त्यानंतर मित्रांनो खडकीनंतर माझं थोडंसं म्हणतात ना मी थोडा वेळ एक पेट्रोलमध्ये माझं म्हणतात ना असं इन्स्ट्रक्शन माझ्या गाडीमध्ये होतं की 300 किलोमीटर झालं की थोडा वेळ आपल्याला गाडी पेट्रोलमध्ये चालवायची आहे. सो जवळ एक 30-40 किलोमीटर माझी गाडी पेट्रोलमध्ये होती. त्यानंतर सोलापूरला मी माझी गाडी रिफिल केली. सो सोलापूरला मित्रांनो पेट्रोलचे रेट हे खरंच खूप जास्त होते. 92 रुपये एका किलोला प्राइस होती. सो तिथे मित्रांनो 877 रुपयामध्ये मला जवळ 9.5 किलो CNG आलं. पण त्या पंपचं मित्रांनो एक गोष्ट खरंच होतं की त्या पंपला म्हणजे तिथे जे प्रेशर मला CNGचं जाणवलं ना ते खरंच म्हणजे सहजासहजी असं प्रेशर आपल्याला कुठल्या CNG मध्ये जाणवत नाही. मलाही पहिल्यांदा कळलं की माझ्या गाडीमध्ये बोलतात ना 9.5 किलो CNG हे म्हणजे बोलतात ना गाडीमध्ये CNG असताना म्हणजे तिथे जेव्हा मी पोहोचलो तेव्हा माझी गाडी रिझर्वला नाही लागली होती. गाडीमध्ये CNG होतं. त्यानंतर मग सुद्धा माझ्या गाडीमध्ये जवळ 9.5 किलो CNG आलं हे प्रेशर असल्यामुळे. आणि त्यानंतर मित्रांनो ते मला प्रेशरमध्ये CNG बऱ्यापैकी आलं. मला जाताना मी अक्कलकोटला गेलो आणि परत येताना यवतला मित्रांनो मला CNG भरावं लागलं. सो यवत हा मित्रांनो आपला पुणेच्या थोडा अलीकडचा भाग आहे. सो तिथेही CNGचा रेट वेगळा आहे. सो तिथे 89 रुपये रेट आहे आणि तिथेही जवळ मला 800 रुपये मोजावे लागले. सो CNGचा मित्रांनो जर एकूण खर्च आपण खालती पाहिला तो 4262 रुपये CNG आणि पेट्रोलचा खर्च हा असा होतो. पण मित्रांनो ह्याच्यामध्ये गणित एक असं आहे की माझी जेव्हा मी घरी आलो त्यावेळेला का माझी CNG एकदम संपली नव्हती, नाही माझं पेट्रोल एकदम संपलं होतं. सो ह्याचं जर मित्रांनो मी थोडंसं म्हणतात ना 700 रुपये जर मी ह्याच्यातनं केले कारण तेवढं माझं पेट्रोल आणि CNG गाडीमध्ये होतं. तर अराउंड मित्रांनो 3500 रुपयाचं पेट्रोल मला ह्या वेळेला लागलं. सो आता वळूया मित्रांनो पुढच्या खर्चाकडे. ते आहे राहणं आणि खाणं. सो मित्रांनो मी शनिवारी सकाळी घरातनं निघालो होतो आणि मी सोमवारी 12-12:30ला घरामध्ये आलो. सो जवळ मी 2.5 दिवस मित्रांनो बाहेर होतो असं आपण म्हणू शकतो. सो ह्या वेळेला माझा जो मुख्य खर्च झाला तो आहे राहण्यामध्ये.
गुरुपौर्णिमा होती अक्कलकोटला, त्यामुळे अर्थात भक्तनिवास वगैरे फुल होतं, गर्दी फुल होती. त्यावेळेला मला एक प्रायव्हेट होमस्टे मला घ्यावा लागला. सो त्याच्यासाठी मित्रांनो मला ₹2,000 फक्त 24 तासासाठी मला मोजावे लागले. तर हे मला थोडेसे कॉस्टली पडले. आणि खाण्यापिण्याचा जर खर्च पकडला मित्रांनो जर 2.5 दिवसाचा, तर सुमारे ₹1,000 म्हणजे मी म्हणतात ना एकदम प्रॉपर असं सगळे बिल जोडून वगैरे मी सांगत नाहीये. थोडंसं जास्त असू शकतं, पण एक ₹1,000च्या अराउंडच असायला पाहिजे. आम्ही दोघंच होतो आणि बऱ्यापैकी आम्ही स्नॅक्स आम्ही घरातनंच घेऊन गेलो होतो. त्यामुळे यातलं जसं काय आमचं बाहेर खाणं-पिणं वगैरे झालं नाही. सो खाण्यापिण्याचा मित्रांनो आणि राहण्याचा ह्या टूरचा जो माझा खर्च होता हा झाला ₹3,000. सो मित्रांनो या खर्चाचं जर आपण सगळं टोटल काढलं म्हणजे टोल, सीएनजी, पेट्रोल व फूड स्टे या सगळ्याचा जर टोटल मित्रांनो खर्चाचा जर मी अमाउंट काढला तर ती अमाउंट येते ₹7,854. सो हे 7,854 मध्ये मित्रांनो माझा मुख्य वाटा जो कुठचा होता तो होता होमस्टेचा. तिथे मला ₹2,000 द्यावे लागले. आणि टोल मित्रांनो मी म्हणतात ना 920 किलोमीटरसाठी मित्रांनो मी ₹1,200 टोल दिलाय. तर टोल मला थोडासा जास्त वाटला. नो डाऊट रस्त्याची क्वालिटी थोडी चांगली होती, पण टोल इतकं असणं खरंच मला तेवढंसं बरं नाही वाटलं. सो मित्रांनो जर माझे होमस्टेचे जर पैसे थोडेसे मला वाचवता आले असते तर माझा खर्च थोडासा ₹2,000 तिथे कमी झालं असतं. त्यात ₹600 जर मी भक्तिनिवासचा स्टे जोडला असता तर अराउंड ₹5,000चा खर्च माझा अपेक्षित होता मित्रांनो. आणि ₹5,000 खर्च हे काही फार जास्त नाही आहेत. म्हणजे मुंबई ते सोलापूर मित्रांनो जर आपण बसने जात असाल सो एका साईडची जर्नी ही ₹1,000 साधी म्हणजे बोलतो नॉर्मल एसी बस ही ₹1,000 असते, नॉन एसी बस ही ₹800 असते. सो बसमध्ये जाण्या येण्याचा खर्च मित्रांनो हा माझा ₹4,000 झाला असता. सो जर मी बसनेही गेलो असतो तरी म्हणजे म्हणतात ना ₹5,000-5,500 तसेही जाणार होते. सो तेवढ्या खर्चात मित्रांनो आपल्याला टाटा टिगोर सीएनजी हे सीएनजी गाडी मित्रांनो आपण मुंबई ते अक्कलकोट हा प्रवास करू शकतो. फक्त माझा होमस्टे गुरुपौर्णिमा होती तो दिवस खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे त्या दिवसाला ₹2,000 एक्स्ट्रा जाणं हे म्हणतात ना हे खूप छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे. ते ₹2,000 मी खर्च मानतच नाही, कारण त्या दिवशी मला अक्कलकोटला दर्शन भेटणे स्वामी समर्थ महाराजांची ही खूप मोठी पुण्याई होती. सो आजची ही टूर जर्नी मित्रांनो खूप मस्त झाली. स्वामी समर्थांचे दर्शन झाले, राईडही चांगली झाली. मी येताना चक्क गाडीमध्ये 1 तास झोपलो, तोही माझा एक आगळा वेगळा अनुभव होता. सो जर्नी खूप छान झाली मित्रांनो. व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला पुढचा व्लॉग आता गुरुपौर्णिमा आपण कव्हर करणार आहोत. अक्कलकोटचा गुरुपौर्णिमा सो तोही व्हिडिओ आपण नक्की पहा. सो पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल माझ्या या सगळ्या मेहनतीला आपण जे काय आपलं प्रेम देतात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.